नमस्कार. राजकॅप क्रीडा प्रबंधितामध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आमच्या प्रवासाचा आज दुसरा दिवस. काल आम्ही त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग मंदिराचे तसेच कुशावर्त कुंडाचे दर्शन आपल्याला घडविले आहे. आज आपण त्र्यंबकेश्वर पासून जवळ असलेले श्री हनुमान यांचे जन्मस्थळ म्हणजे अंजनेरीगड या किल्ल्याला भेट देणार आहोत. यापूर्वी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून द्या, म्हणजे आमचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचते. आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. तुम्ही केलेला प्रत्येक लाईक आम्हाला मोटिवेट करत असतो, त्यामुळे आम्हाला तुम्ही मोटिवेट करा. आम्ही तुमच्यासाठी नवनवीन ठिकाणांना भेट देऊ आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. काल आम्ही त्र्यंबकेश्वर आणि कुशावर्त कुंड यांना भेट दिली. त्याचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आमच्या चॅनलला जाऊन तो पाहावा. आणि हो, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक गिफ्ट वाउचर देखील आणले आहे, तेव्हा व्हिडिओला स्किप न करता कंटिन्यू पहा. कालचा प्रवास आणि मंदिरामध्ये वेळ लागल्यामुळे थोडासा थकवा जाणवत होता. आम्ही आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे उरकून आम्ही अंजनेरी गडाकडे निघालो. गडाकडे जात असतानाच वाटेमध्ये उजव्या बाजूला एक भग्न अवस्थेत एक मंदिर नजरेस पडले. हे मंदिर पुरातन असावे या उद्देशाने आम्ही येथे गाडी थांबवली. या मंदिराला भेट देण्याचा निश्चय केला. असा विचार करत होतो हे मंदिर पुरातन असावे. तसेच येथे बसलेल्या एका युवकाला विचारले असता त्यांनी हे मंदिर प्राचीनच असल्याचे सांगितले. या मंदिरातील शिवलिंग अत्यंत सुबक आणि सुंदर होते आणि नजरेला भाळून टाकणारे होते. आपण हे शिवलिंग पाहतच आहात. त्या युवकाला या मंदिराबाबतीत विचारले असता त्याने हे मंदिर उत्खननादरम्यान सापडले आहे असे सांगितले आणि सध्या ते भारतीय उत्खनन खात्याकडे वर्णी आहे. या मंदिराच्या बाजूलाच एक गुफा देखील आहे. या गुफेमध्ये काही मूर्त्या आहेत, परंतु मंदिराच्या या गुफेमध्ये काही पाणी असल्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊ शकलो नाही. या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही परत अंजनेरी गडाच्या वाटेला लागलो. या वाटेमध्ये काही रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा होता तर काही पायवाट होती. रस्ता थोडा खराब असल्यामुळे आम्हाला हळूहळू पुढे जावे लागत होते. मेन रोड पासून अंजनेरीगड हा एक साधारण 6 ते 7 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्र्यंबकेश्वर पासून 15 ते 16 किलोमीटर अंतरापर्यंत असावा असा अंदाज आहे. आपण समोर पाहत असलेला डोंगर आम्हाला चढायचा आहे. त्यासाठी आम्हाला हिंमत देण्यासाठी एक लाईक तुमचा महत्वाचा आहे. हनुमानाचा जन्म झाला असा पुराणात उल्लेख आहे. कच्च्या रस्त्याने आम्ही अंजनी गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. येथे पोहोचल्यावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून काही माहिती मिळवली. येथे गडावर भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी 30 रुपये असा चार्ज वन विभागाकडून आकारला जातो. तो आम्ही भरून रीतसर
पावती हस्तगत केली. आमच्याकडे असलेल्या 2 बॅगेतील सामान एका बॅगेमध्ये टाकून एक बॅग, त्यामध्ये 2 पाण्याच्या बॉटल आणि खाण्यासाठी काही बिस्किटाची पाकिटे भरून आम्ही गड चढायला सुरुवात केली. तेथे चढण्यासाठी सुंदर अशा पायऱ्या देखील होत्या. त्या चढून आम्ही वर चढू लागलो. हातामध्ये माकडांपासून बचावात्मक म्हणून एक काठी देखील घेतली आणि हळूहळू गड चढू लागलो. आमच्यासोबत एक भाऊ डोक्यावर ओझे घेऊन हा गड चढत होता आणि आमच्यासाठी तेच एक मोटिवेट होते की जर ते डोक्यावर एवढे ओझे घेऊन चालत असतील तर आम्ही देखील हा गड चढू शकतो. गड चढायला सुरुवात केली त्यावेळी सकाळचे 10:15 वाजत होते. त्यावेळी सूर्य आग ओकत होता. गड चढता चढता असे वाटले होते की आज हनुमंतरायाने थोडा वेळ सूर्याला झाकावे, पण ते शक्य नव्हते. उन्हाचा पारा चढत होता. आम्ही गड चढत होतो. आम्ही जसजसे वर चढत होतो तसतसे उन्हाचा पारा चढत होता. हृदयाचं इंजिन जोरजोरात ठोके देत होते. हा गड चढत असताना काही ठिकाणी सुव्यवस्थित पायऱ्या आहेत, तर काही ठिकाणी अरुंद अशा वाटा आहेत आणि काही ठिकाणी तर एकदम अरुंद रस्ता आणि पडझड झालेला रस्ता देखील आहे. काही ठिकाणी वर चढण्यासाठी बाजूला लोखंडी अशा ग्रिल्स देखील आहेत. आम्ही त्या ग्रिलला पकडून वर हळूहळू चढत होतो आणि आजूबाजूचा परिसर न्याहाळत होतो. समोर चालत असलेल्या भावाची हिमतीला दाद द्यावी लागेल. तो एवढे ओझे डोक्यावर घेऊन हा गड आमच्यासोबत चढत होता आणि आम्ही घामाघूम होऊन त्याच्या पाठीमागे चालत होतो. वाटेमध्ये आपल्याला ठिकठिकाणी हनुमंताची मंदिरे, चित्रे कोरलेली पाहायला मिळतील. समोर चालत असलेल्या असताना गड चढत असताना एक एक पायरी आमचा जीव घेत होता आणि वरून सूर्याचा कहर आमच्यावर बरसत होता. वरून खाली पाहिले असता
आपण पाहतच आहात या दरीतील दृश्य कसे आहेत. आम्ही येथे आल्यानंतर आम्हाला समोरच एक गुफा दिसली. या गुफेजवळ आम्ही थोडा वेळ आराम करून जवळच असलेले पाणी प्यालो आणि थोडा वेळ थांबून परत पुढे चालण्यास सुरुवात केली. या लेण्या पाहून झाल्यानंतर आम्ही परत चढायला सुरुवात केली. थोडा वेळ या टप्प्यामध्ये चढून झाल्यानंतर समोरच आम्हाला एक पत्र्याचा शेड दिसला आणि आम्ही तेथे थोडा वेळ आराम करण्याचा विचार केला. वरून समोरचा परिसर अगदी स्पष्ट दिसत होता. अंतरीतील दृश्य अगदी विचलित करणारी होती. येथे पावसाळ्यात अगदी आल्हाददायक वातावरण असावे आणि येथे येण्याचा योग्य काळ देखील पावसाळा असावा, ज्यावेळी वातावरण अगदी थंड असावे. थोडा वेळ आम्ही या पत्र्याच्या शेडमध्ये आराम करून अंजनी मातेच्या मंदिराकडे निघालो. आमच्या सोबतच काही पर्यटक देखील आले होते. ते येथूनच परत निघाले. दहा ते 15 मिनिटं चालत जाऊन अंजनी मातेचे मंदिर आले. या मंदिरामध्ये अंजनी मातेचे मूर्ती तसेच बाल हनुमानाची मूर्ती होती. या मंदिरातील बाल हनुमानाची मूर्ती अत्यंत सुंदर अशी होती. आम्ही येथूनच परत जाण्याचा विचार करत होतो, परंतु समोर काही हिरवळ दिसली आणि येथूनच आम्ही त्या हिरवळीपर्यंत परत चढण्याचा विचार केला. येथे पोहोचल्यानंतर मला हा छोटासा तलाव नजरेस पडला. येथे खूप साऱ्या गायी होत्या. या थंड परिसरामध्ये त्या या उन्हाच्या चटक्यापासून आपले संरक्षण करत होत्या. आम्ही देखील या तलावाच्या बाजूला बसून थोडा वेळ थंडगार हवेचा आस्वाद घेतला. पाण्यात पाय टाकून थोडा वेळ थंडावा घेतला. आता आम्हाला थोडे ताजेतवाने वाटत होते. हा तलाव मानवनिर्मित नसून हनुमानाच्या पावलाचा ठसा आहे. हा
एका पावलाच्या ठशासारखा आहे. येथील पाणी अत्यंत थंड होते. या पाण्यामध्ये आम्ही थोडा वेळ पाय टाकून हातपाय तोंड धुवून फ्रेश झालो आणि पुढचा प्रवास करण्यास सज्ज झालो. थोडा वेळ येथे बसून पुढे जाऊन लिंबू पाणी विकणाऱ्या मुलीला विचारले की येथे सीता गुफा देखील आहेत, त्या कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहेत. त्यांनी 5 मिनिटावर असल्याचे सांगितले आणि तळ्याच्या बाजूनेच एक रस्ता जात होता. त्या रस्त्याने आम्ही या गुफेकडे निघालो. सीता गुफा म्हणजेच दुसरे तिसरे काही नसून अंजनी मातेला काली माता भेट देण्यासाठी आली आणि या गुफेमध्येच या काली मातेने वास्तव्य केले असे सांगितले जाते. या गुफेकडे जाणारा मार्ग एका अभयारण्यासारखा आहे. आजूबाजूला अत्यंत जुनी अशी विस्तीर्ण झाडी आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहतच आहात ही पाऊलवाट एका अभयारण्यात जाण्यासारखेच आहे. पाच मिनिटे चालून झाल्यानंतर बरोबर आम्हाला समोर सीता गुफा नजरेस पडली. बाजूला काही आश्रमासारखे देखील नजरेस पडले. ते समोर दिसणारा गुफा म्हणजे सीता गुफा आहे. आम्ही प्रथम सीता गुफेकडे वळालो. या गुफा म्हणजेच एक नैसर्गिक चमत्कार मानावा लागेल. या गुफेमध्ये अनेक माशा असल्यामुळे येथे सहज जाता येत नव्हते. थोडीशी भीती वाटत होती. तरी देखील आम्ही येथे आतमध्ये प्रवेश केला. या मंदिरात या गुफेमध्ये अनेक अशी चित्रे होती ज्यामध्ये हनुमानाची साक्ष देणारे होते. आपण चित्रांमध्ये पाहतच आहात. या गुफेमध्ये अशी सुंदर नक्षीकाम देखील आपल्याला पाहायला मिळते आणि काही ओबडधोबड अशी मूर्त्या कोरलेल्या आहेत. आम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला एक गिफ्ट वाउचर देणार आहोत. आपण ई इंडिया टुरिझम या वेबसाईटवर जाऊन कोणतीही बुकिंग केल्यास तुम्हाला 500 रुपये डिस्काउंट दिले जाईल. त्यासाठी तुम्हाला फक्त आमच्या चॅनलचे नाव जसे की राज कॅब्स हे तेथे डिस्काउंट कुपनमध्ये टाकावे लागेल आणि तुम्हाला 500 रुपये डिस्काउंट मिळेल.
या गुफेमध्ये डोकावून पाहिल्यास आपल्याला एक दिवा जळत असताना दिसला आणि एक हनुमानाची मूर्ती कपड्याने झाकलेली पाहायला मिळाली. ही का झाकली असावी याचे उत्तर आम्हाला मिळाले नाही. येथील दिवा आपल्याला हेच सांगत होता की येथे दर दिवस पूजा केली जाते. आम्ही येथे दर्शन घेऊन झाल्यानंतर समोरच असलेल्या आश्रमाकडे निघालो. येथे काही आपल्याला लहान मोठी मंदिरे पाहायला मिळाली, ज्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे दत्त मंदिर होते. येथे एका औदुंबराच्या वृक्षाच्या मध्ये दत्तात्रयाची मूर्ती ठेवलेली होती. ती अगदी मनमोहक होती. या 3 मंदिरामध्ये एक दत्त मंदिर होते, एक गणपतीचे मंदिर होते, तर एक हनुमानाचे मंदिर होते. आम्ही सर्वप्रथम दत्त मंदिराचे दर्शन घेतले. त्या मंदिराच्या समोरच एक मोठी घंटा देखील लटकवलेली होती. या घंटेचा आकार सामान्य घंटेपेक्षा खूप मोठा होता. आपण चित्रामध्ये पाहू शकता. या औदुंबराच्या झाडामध्ये ही दत्ताची मूर्ती देखील मनमोहक होती. येथील वातावरण अगदी प्रसन्न होते आणि आल्हाददायक देखील होते. सर्व बाजूनी हा परिसर जंगलाने व्यापलेला होता. या गणपतीच्या मंदिरामध्ये हा छोटासा मूषक अगदी सुंदर वाटत होता. त्यानंतर बाजूलाच असलेल्या या हनुमानाच्या मंदिरामध्ये एक चांदीची गदा असल्याचे भासले. ही गदा देखील हनुमानाच्या मूर्तीपेक्षा अधिकच मोठी होती. या हनुमानाच्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली, कारण येथून पुढचा टप्पा आमच्याच्याने चढणे अशक्य होते. परत एकदा या आश्रमाला आम्ही न्याहाळून पाहिले. हे आश्रम नसून कोणाचे तरी निवासस्थान असावे असा अंदाज लागत होता, कारण इथे काही गुरे आणि चूल देखील होती, जी अजूनही पेटती होती. आम्ही हळूहळू आलेल्या वाट्याने परत निघालो. येथे जाण्याचा योग्य वेळ म्हणजे पावसाळा आणि हिवाळा. आम्ही उन्हाळ्यामध्ये येथे भेट देत असल्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला.
पर्यटकांनी येथे येण्या अगोदर येथील वातावरणाचा अंदाज लावून येथे चढण्यास सुरुवात करावी, जेणेकरून आमच्यासारखी फजिती होऊ नये. आम्ही मुख्य मंदिर म्हणजेच हनुमंताचे जन्म मंदिर या अंजनी मातेच्या गुफेच्या वर अजून 1 तासाचा ट्रेकने जावे लागत होते. ते आम्ही न करता परत फिरत होतो, कारण आम्हाला पुढे अजून काही ठिकाणांना भेट द्यायची होती. येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी काही सूचना आहेत. येथे माकडांचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे हातामध्ये एखादी काठी असेल तर माकडे आपल्याकडे येत नाहीत. आणि सोबतच पाण्याच्या काही बॉटल ठेवाव्यात, जेणेकरून आपल्याला आणि आपल्या सोबत असलेल्या पर्यटकांना या गरमीमध्ये किंवा चढताना पाणी सोबत ठेवणे गरजेचे आहे. आम्हाला या गडाविषयी काहीही माहिती नव्हती, त्यामुळे आम्ही असेच सहज या गडाला भेट देण्यासाठी निघालो. त्यामुळे पर्यटकांनी येथे भेट देण्या अगोदर गडाची संपूर्ण माहिती आणि येथे भेट देणाऱ्या पर्यटन स्थळांची देखील माहिती घ्यावी. या व्हिडिओमध्ये आम्ही जवळजवळ सर्वच पर्यटन स्थळे पाहिली आहेत, परंतु एक असे पर्यटन स्थळ हुकले आहे, जे म्हणजे हनुमंताचे जन्मस्थळ मंदिर. आम्ही येत्या पावसाळ्यामध्ये आम्ही तुम्हाला या गडाचा संपूर्ण ट्रॅकचा व्हिडिओ टाकू, ज्यामध्ये हनुमंताचे जन्मस्थळ मंदिर देखील समाविष्ट केले गेलेले असेल. त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक देखील करा, ज्यामुळे आम्हाला तुमच्याकडून मोटिवेशन मिळते. आमचा यापुढचा टप्पा म्हणजे सप्तशृंगी देवीचे मंदिर. आम्ही बाईकने पुढे सप्तशृंगी देवीच्या मंदिराला भेट देणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला सप्तशृंगी देवीच्या मंदिराची माहिती हवी असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही सप्तशृंगी देवीच्या मंदिराची माहिती पाहू शकाल. तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला यामुळे आपले धन्यवाद.